बिग बॉस हिंदी सीझन 19 हा एक बायस सीझन म्हणून जबरदस्त चर्चेमध्ये आला। याच्या बायसनेसची चर्चा, सिलेक्टिव्हनेसची चर्चा ही पूर्ण देशामध्ये खूप गाजली, बिग बॉस ऑडियन्समध्ये बरीच गाजली। अमाल मलिक, कुनिका सदानंद, शेबाज यासारखे बिग बॉसचे जसे काही नातेवाईक असल्यासारखे कंटेस्टंट आतापर्यंत त्यांना वाचवण्यात आलं, त्यांना नॉमिनेशनपासून वाचवण्यात आलं, त्यांना एविक्शनपासून वाचवण्यात आलं। आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर कुनिका सदानंद ही 3 वेळा नॉमिनेशनमध्ये आली आणि 3ही वेळा त्या आठवड्यामध्ये नो एविक्शन म्हणून तिला सेव्ह करण्यात आलं। येत्या आठवड्यामध्ये कोणीही घराबाहेर झालं नाही, सगळ्यांना सेव्ह करण्यात आलं। याचं कारण म्हणून की आत्ता लास्ट टू लास्ट वीकमध्ये बशीर अलीला डबल एविक्शनमध्ये बाहेर करावं लागलं आणि आत्ता अभिषेक बजाजला डबल एविक्शनमध्ये बाहेर करावं लागलं। त्याचं कारण म्हणा किंवा बिग बॉसलाही हे लोक नको हवे होते घरामध्ये, त्यामुळे कुठे ना कुठे डबल एविक्शनचा खेळ खेळून बिग बॉसने या लोकांना सरळ दुधातून जशी माशी उचलून बाजूला काढावी तसं अक्षरशः बाजूला काढलं। मी म्हणेन की हे लोक एवढ्या लवकर बाहेर जाण्यासाठी डिझर्व नव्हते करत, परंतु कुठे ना कुठेतरी बिग बॉसने गेम केली। आपण जर पाहिलं तर अमाल मलिक हा मोजून 2दा नॉमिनेशनमध्ये आला आहे अख्ख्या सीझनमध्ये, तर त्यावेळी बरीच मंडळी त्यावेळी नॉमिनेशनमध्ये त्याच्याबरोबर असल्यामुळे तो बाहेर जाण्याचा काही प्रश्नच नव्हता। आणि हे बिग बॉसचे मेकर्स 3, 4 आणि 5 जण नॉमिनेशनमध्ये असताना डबल एविक्शन करतात, जिथे की 7 किंवा 8 जण असताना डबल एविक्शन झालं तर आपण मानू शकतो। याच अमाल मलिकने पहिले 5 ते 6 आठवड्यात एवढी घाण केली होती की बिग बॉसला स्वतःला त्याच्या वडिलांना बोलवून अमाल मलिकला समजावावं लागलं आणि इन्स्ट्रक्शन देऊन त्याला शांत करावं लागलं। इवन बशीर अलीने दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये बशीर अलीनेही सांगितलं की अमाल मलिकला कन्फेशन रूममध्ये बोलवून इन्स्ट्रक्शन देण्यात येतात आणि त्याने स्वतः मला सांगितलं अमाल मलिकने बशीरला की तू मेरे को बताया गया है कि तू थोड़ा शांत बैठा कर और ऐसा कोई आदमी ढूंढ जो तेरे को कंट्रोल करेगा। आणि ते त्याने बशीरला सांगितलं आणि बशीरला म्हटला मला जिथे जिथे गरज भासेल तिथे तू मला शांत कर, मला कंट्रोल कर। असं कुठल्याही प्रकारचं गाईडलाईन बशीर अलीला करण्यात नाही आलं, हे बशीर अलीने त्याची खंत बोलून दाखवली होती इंटरव्ह्यूमध्ये। याच अमाल मलिक, कुनिकासारख्या कंटेस्टंटसाठी मेकर्स जाणून बुजून फिजिकल टास्क देत नाहीत। ते काय देतात तर असेंब्ली रूममध्ये बसून सर्वांनी मतांची हेराफेरी करायची आणि संगीत खुर्ची खेळायची आणि ठरवून नॉमिनेशन करायचे, म्हणजे स्ट्रॉंग कंटेस्टंटची तुम्हाला गरजच नाही आहे। तुम्ही बसून फक्त मतांची हेराफेरी करा, जोड्या जुळवा आणि ग्रुप बनवा आणि सीझन जिंका। त्यानंतर जर आपण बघितलं तर तानिया मित्तल आणि फराना भट यांना या आठवड्यामध्ये अक्षरशः एक्सपोज करण्यात आलं। त्यांच्याबरोबर अभिषेक बजाजचे पण बरेचसे मुद्दे काढून त्यालाही एक्सपोज करण्यात आलं। तर ते व्हॅलिड इनव्हॅलिड मुद्दे काढण्यात आले किंवा फरानाची घाणेरडी भाषा सगळं सलमाननी काढून त्यांची लायकी दाखवली। परंतु अमाल मलिकने सुरुवातीच्या 5 ते 6 आठवड्यामध्ये जो राडा केला होता, कितीतरी त्यांनी शिव्या दिल्या होत्या, ॲब्युजिव्ह लँग्वेज त्याने यूज केली होती, बिग बॉसला त्याने सुनावलं होतं, बिग बॉसला त्याने गिनतीत पण धरलं नव्हतं। क्या बोलेंगे भाईजान मैं देखता हूँ, म्हणजे सलमान खानला पण त्याने गिनतीत धरलं नव्हतं। तेरी खानदान मिटाऊंगा, तेरे को बाहेर देखता हूँ असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे धमकी देण्यासारखंच होतं। त्यानंतर बाहेर असंही डिस्कशन चालू होतं की त्यांनी फरानाला आर की बेटी असे पण म्हटलं होतं। तो शब्द मी इथे घेऊ इच्छित नाही। जेव्हा आवेश होता तेव्हा पण असं काही गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत की इसको बाहेर कैसे काम मिळतं है वो भी मैं देखता हूँ। बीबीच्या घरात आतापर्यंत रेशन लपवणं सगळ्यात मोठा गुन्हा होता, परंतु अमाल मलिकने ते ह्या सीझनमध्ये केलं आणि तो प्रँक झाला। शेबाजला पण किती वेळा तुम्ही नॉमिनेशनमध्ये येताना पाहिलं हेही सांगा। कुठे ना कुठेतरी शेबाजला घरामध्ये अमालला सावरून ठेवण्यासाठी, अमालला आवरण्यासाठी, अमालचं निगेटिव्ह गोष्टी सावरण्यासाठी ठेवलेलं आहे का, जेणेकरून अमालने चुका कमी कराव्या आणि शेबाजने त्याला जागोजागी गाईड करावं। ज्या हिशोबाने तो शेबाज अमालबरोबर राहतो त्या हिशोबाने तर असं वाटतं की शेबाजला कुठे ना कुठेतरी अमालसाठीच घरामध्ये वाचवून ठेवलं आहे। नॉमिनेशनमध्ये शेबाज हा किती वेळा आला हे तुम्हीच सांगा। तर अशा प्रकारे पहिले 5 ते 6 आठवडे ॲब्युजिव्ह गेम झाल्यावर त्याला शांत करवलं त्याच्या वडिलांना बोलवून, आणि आता 3 आठवडे शांत राहिल्यानंतर पूर्णपणे स्क्रिप्ट तयार आहे की त्याला पॉझिटिव्हली कसं दाखवतं आहे। प्रणित मोरेला अश्नूर आणि अभिषेकची चॉईस दिली सेव्ह करण्यासाठी आणि त्याला घरचा विलन केला। आणि अशा प्रकारे मेकर्सनी गौरव अमाल यांना बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी कुठे ना कुठे सेट केलं आहे असं तुम्हालाही वाटतंय का? कमेंट करून नक्की सांगा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा। प्रणित मोरेची पॉप्युलॅरिटी बघून मेकर्स हादरले हे तर नक्कीच, त्यांनी प्लॅनिंग करून त्याला जास्त काही आजारी नसताना मुद्दामून बाहेर ठेवलं 1 आठवडा असं मला कुठे ना कुठेतरी वाटतंय। जिथे जिशान घरामध्ये 2 आठवडे आजारी पडून राहू शकतो, तिथे बाकीचे लोक पण थोडंफार आजारी राहून घरामध्ये राहू शकतात। तर आपल्याला कुठे कन्फर्म माहिती आहे की प्रणित मोरे हा किती जास्त आजारी होता? तर कुठे ना कुठेतरी असं वाटतं की प्रणित मोरेचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी, लोकांपासून त्याला दूर ठेवण्यासाठी त्याला आजाराच्या नावाखाली 1 आठवडा बाहेर करण्यात आलं आणि त्याची जी हाईप आहे ती कुठेतरी कमी व्हावी हा मेकर्सकडून केला गेलेला हा प्रयत्न होता असं मला तरी वाटतंय। आणि लगेचच तो घरी परत आल्या त्याच दुसऱ्या दिवशी विकेंडच्या वारला त्याला विलन बनवून कसं सेट करता येईल ही स्क्रिप्ट तयार होती।
मग प्रणितने जर हा डिसिजन जो घेतला अश्नूरला वाचवण्याचा, तर याच्यामध्ये तर त्यांनी काहीच चुकीचं केलं नाही, कारण दोघंही त्याचे मित्र होते. त्यातला एकाला वाचवला, त्याकडे दुसरी तर चॉईस नक्कीच नव्हती. तर शेहबाजने जे चिटिंग करून आम्हाला कॅप्टन केला ते का नाही मग डिस्कस करत जाऊ शकत. तसंच जर समोरच्या टीमचा कॅप्टन असता तर अश्नूर तरी आता घरी असती का? अश्नूरच्या जागी नीलम ही सेफ असती आणि अभिनूर हे जोडीने घराबाहेर पडलेले असते. प्रणितने जगावेगळं असं काहीच केलं नाही. त्याच्या इंडिव्हिज्युअल थिंकिंगला त्याने प्रायोरिटी दिली. त्याचे जे काही विचार आहेत, त्याच्या मनातून त्याला जे काही पटलं, त्याच्या मनाला जे काही पटलं हे त्याने केलं. तो कुणाच्याही बोलण्याने इन्फ्लुएन्स झाला नाही. आणि बिग बॉसच्या गेमचं तर त्याला काही देणं घेणं नाही. तो तिथे गेला त्याची स्वतःची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दाखवायला आणि ती त्याने नक्कीच दाखवली. आणि हा असा एक कंटेस्टंट ज्याला आत्तापर्यंत कितीतरी झालेल्या विकेंडच्या वारमध्ये एकदाही बॅशिंग करण्यात आलं नाही. नसलेले मुद्दे काढून ह्याला समोरच्यांकडून ट्रोल केलं जातं. तर नक्कीच प्रणितने जो डिसिजन घेतला तो कुठे ना कुठेतरी स्वतःचा विचार करून प्रॉपरली घेतलेला हा डिसिजन आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर कोणाला दोष द्यायचा झाला ह्या प्रकरणामध्ये तर दोष हा द्यावा लागेल बिग बॉसला, मेकर्सला. त्याचं रिझन असं आहे की सर्वात अगोदर नॉमिनेशनकडे तुम्ही पहा. जे नॉमिनेशन करण्यात आलं हे टोटली अनफेअर नॉमिनेशन होतं. ठरवून जोड्या एकमेकाला ज्या देण्यात आल्या होत्या बिग बॉसकडून की तिथे क्लिअर दिसत होतं की कोण नॉमिनेट होणार. ठरवून केलेल्या नॉमिनेशनमध्ये ठरवून अभिषेक आणि अश्नूरला जेव्हा आणलं गेलं तेव्हाच कुठे ना कुठेतरी ऑडियन्सला हे कळलं होतं की अभिषेक किंवा अश्नूर ह्या आठवड्यामध्ये घरातून बाहेर होणार हे कन्फर्म होतं. अशा प्रकारे बायसनेस करून सर्व सूत्रे हे बिग बॉस हलवतोय. तर त्याला हवं तसं ते नॉमिनेशन करतोय आणि हवं तसं कंटेस्टंटला एलिमिनेट करतोय. बाहेर लोक ट्रोल करतात प्रणित मोरेला, तर प्रणित मोरेला ट्रोल न करता बिग बॉसला ट्रोल करा. कारण ह्याच्यामध्ये गेम जी काही खेळले ही बिग बॉसने खेळले आणि प्रणित मोरे या कंटेस्टंटला बनवलं आहे विलन. तर मित्रांनो नक्कीच या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. यामध्ये बिग बॉसने ही जी घाणेरडी चाल खेळलेली आहे ही कोणत्या कंटेस्टंटसाठी तुम्हाला वाटतं? अमाल, जीके किंवा दुसरा कुणाला बिग बॉसला टॉप 5 मध्ये न्यायचं आहे? बिग बॉस हा कुणाला ट्रॉफी जिंकवण्यासाठी प्रयत्न करतोय? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की मांडा. बाकी आपल्याला जे मुद्दे पटणार नाहीत त्यावरती बोलत राहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.